निश्चित देवेंद्र, या संपूर्ण घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा। आत्ताच्या अपडेट्ससाठी धन्यवाद। टेकण्यापेक्षा ते हजार वेळा जर तपासलं असतं, काम चालू असताना तपासलं असतं किंवा कंप्लेंट आल्यानंतर जर ते नीट निरीक्षण केलं असतं तर हे डोकं टेकण्याची वेळ आली नसती आणि आमच्यावरही जोडू मारून आंदोलनाची वेळ आली नसती। महिलांवर अत्याचार होत आहे तो हो होत आहेत, बेरोजगारी वाढते तो हो वाढते, शेतकऱ्यांवरती वाटेल तशा मंत्री बोलतायत तो हो बोलतायत। मग संविधानाने दिलेला जो अधिकार आहे की ज्याच्यासाठी जी आयुध आहेत त्या आयुध आम्ही वापरलंय आणि ते आयुध आता आम्हाला असं कळतंय परवानगी नाही तर काय फरक नाही पडत, कारण ज्या वेळेला कुठलाही रोष जर व्यक्त करायचा असेल तर आणि असे जेव्हा पब्लिक किंवा नागरिक येतो तर त्याला परवानगीची गरज नाही। पोलीस कितीही असू दे त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करावं। काही सलग तुमचं हे दुसरं आंदोलन आहे जे रद्द करण्याच्या तयारीत पोलीस आहेत। आधी महाराष्ट्र बंदचे हात आवाज दाबला जातोय, विरोधी पक्षांचा आवाज किंवा विरोधी नागरिकांनी ते बोलायचंच नाही। ह्या भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे, याला बाबासाहेबांचं संविधान आहे, त्यामुळे असे आंदोलन होणार। आपण पाहतोय की आंदोलन होणार, जरी आम्हाला अडवलं तरी आम्ही आंदोलन करणार, पोलिसांनी जरी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आंदोलन पुढे सुरू राहू असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे।